आत्मसाक्षात्कार अनुभव भक्तांची आंतरिक स्थिती दाखवतात. रोज झोपण्याआधी एक आत्मसाक्षात्कार अनुभव ऐका. रात्रभर तुमच्या अचेतन मनात प्रक्रिया होईल व तुम्ही मुक्तीकडे वाटचाल कराल. नमस्ते, मी अनुराधा चंद्रशेखर गुजरात अहमदाबाद येथे राहते. माझ्या या लिखाणाचे सारे श्रेय मी माझ्या परमप्रिय परमज्योती अम्मा भगवानांना देत आहे. त्यांनी मला दिलेल्या सर्व गोष्टींसाठी त्यांचे कसे आभार मानावे हे मला माहीत नाही. जे काही आहे या आश्चर्यकारक गोष्टीचा मी विचार करायला व बोलायला सुरुवात केली तर संपूर्ण आयुष्यही पुरेसे पडणार नाही. आणि त्यांनी आपल्याला दिलेल्या कृतज्ञता स्थितीचे काय? त्यांनी केवळ उपहार म्हणून आपल्याला दिलेल्या आंतरिक स्थितींचे वर्णन करण्यासाठी कुठल्याही शब्दकोशात पुरेसे शब्द नाहीत. आपल्या आंतरिक व बाह्य जगात आपल्याला जे मिळाले आहे ते मिळवण्यासाठी आपण काहीही केलेले नाही. अलीकडे मी जास्त का लिहित नाही असे काही भक्त मला विचारत असतात. या गोष्टीवर मी जेव्हा विचार करते तेव्हा मन शांततेत व शून्यात जाते. तरीही ते असे आहे. त्या शून्यात सर्व काही आहे. ते इतके अफाट आहे की मी ते व्यक्त करू शकत नाही. मी जे खाते ते स्वादिष्ट आहे. मी जे करते ते आनंददायक आहे. जे मी करत नाही तेही मला आनंद देते. मी जिथे कुठे राहते ते मला महान दिसते. अहमदाबादच्या माझ्या 6 खोल्यांच्या घरातून मी माझ्या चेन्नईच्या 2 खोल्यांच्या घरात राहते तरी त्याने काही फरक पडत नाही. त्या 2 खोल्यात आम्ही नवरा बायको आनंदाने राहतो. 3-4 भक्तांनाही आम्ही त्यात आनंदाने सामावून घेतो. येणाऱ्या लोकांना ही जागा सोडावीशी वाटत नाही असे ते सांगतात. सर्व नाती महान असल्याचे दिसते, ज्यात काहीही तक्रारी, अपेक्षा किंवा निराशा नाही. प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण दिसते. माझा पोशाख मला आनंद देतो. झोप येवो किंवा न येवो दोन्हीत मला आनंद आहे. पूजा करणे किंवा न करणे, कुठलीही परिस्थिती असो माझ्यासाठी आनंददायक आहे. स्थिती नसण्याची स्थितीही आनंद देते, कारण कुठल्याही स्थितीत असण्याची लालसा नाही. प्रत्येक गोष्ट पुढे सरकत असल्याचे बघण्यात मूक स्वीकृती आहे. ह्या भावना व्यक्त करण्याचीही भावना नाही. त्यामुळे अभिव्यक्ती कमी कमी होत चालली आहे. अनावश्यक बोलणे शांततेत परिवर्तित होत आहे. जास्तीत जास्त बोलणे असंबद्ध किंवा फक्त पाल्हाळ झाले आहे. व्यक्त करण्यासाठी भावना येतात पण त्या कमी कमी होत आहेत, कारण कोणाला तरी अगदी स्वतःलाही सांगण्याची किंवा पटवून देण्याची गरज नाहीशी झाली आहे. इहम किंवा परम स्थितीची लालसा नसलेल्या स्थितीत मन पूर्णपणे कार्यशील आहे. हे परिवर्तित मन आहे जे फक्त दुसऱ्याचा विकास व आनंदाचा विचार करते. मग ते माणसं असोत किंवा निसर्ग. सर्व मालमत्ता व संपत्ती परमज्योती अम्मा भगवानांची आहे आणि ती कशी, कुठे व कोणासाठी वापरायची याचे मला मार्गदर्शन मिळते. या छोट्या अस्तित्वाचे काही आहे असे वाटत नाही. आंतरिक किंवा बाह्य जगात काही मिळवायचे आहे किंवा कुठेतरी पोचायचे आहे याविषयी उत्तेजित होण्याची भावना किंवा घाई नाही. शांती व स्वीकृती आहे आणि शांतपणा व ईश्वरी इच्छेसोबत असण्याचा संयम आहे. दुसरीकडे प्रत्येक गोष्ट व प्रत्येक जण माझा असल्याचे दिसते आणि मी हे अस्तित्व त्यांच्या सर्व आनंदासाठी जबाबदार आहे. आणि मन व शरीराला फक्त दुसऱ्यांच्या विराट आनंदासाठी कार्य करायची इच्छा आहे. या आयुष्याचे दुसरे काहीच ध्येय नाही. मी ही भावना दुसरे काही नसून अस्तित्वाची जाणीव आहे. आणि हे अस्तित्व मन, शरीर व त्यांना येणारी मालकी कार्यरत करते. कुठेही स्वतंत्र अस्तित्व किंवा द्वैत नाही. छोटा मी किंवा अहम बद्दल काय? इतर गोष्टींप्रमाणे हेही कधी कधी येऊ शकते आणि जाऊ शकते, पण चिरंतन जागरूकतेमुळे आत्मकेंद्रित वैशिष्ट्यांची काहीच भूमिका नाही. बघण्यामुळे शांतता, स्वीकृती व संपूर्ण स्वातंत्र्य येते. अहम असणे किंवा नसणे यातून बाहेर येण्याची लालसा नाही. या विश्वाचे सर्वात महान अवतार श्री अम्मा भगवानांच्या दिव्यचरणी माझे अनंत कोटी साष्टांग प्रणाम.